नाशिक शहरातलं लाल वादळ अखेर शमलंय। माकप किसान सभेचे नेते जेपी गावित यांनी आंदोलन स्थगित केलंय। वनहक्क जमिनीबाबत प्रशासनानं लेखी आदेश आणि नावं दाखवल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय नेते जीवा पांडू गावित यांनी घेतलाय। त्यामुळे मागचे 8 दिवस सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाभोवतीचा लाल वादळाचा वेढा त्यामुळे सुटलाय। वाहतूक कोंडीतनंही नाशिककरांची सुटका होणार आहे। पालकमंत्री दादा भुसेंनी यात यशस्वी मध्यस्थी केली आहे। पुढच्या 3 महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा मात्र माकपनं दिलाय। 3 महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा माकप किसान सभेनं दिलाय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। योगेश, अखेर नाशिककरांची वाहतूक कोंडीतनंही सुटका झाली आणि दिलासा मोठा म्हणावा लागेल माकप किसान सभेसाठी। खरे गेल्या 8 दिवसापासून हे आंदोलन नाशिक जिल्हाधिकारी परिसरामध्ये सुरू होतं। लाल वादळ पूर्णपणे या ठिकाणी घोंगावलेलं होतं आणि त्यामुळे नाशिक शहरातली वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेली होती। अनेक लोकांना या ठिकाणी वाहतूक जामचा सामना करावा लागत होता। मात्र यावेळेस जेपी गावित यांनी जोपर्यंत वन हक्काच्या जमिनी दिल्या जाणार नाहीत, त्याचे आदेश निघणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती। महसूल मंत्री, वन मंत्री यांनी समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं नव्हतं। मात्र आज पालकमंत्र्यांनी याबाबतचं पत्र आणि त्याबाबतची कारवाईची एकूण कारभारचं पड दाखवल्यानंतर हे आंदोलन आज मागे घेण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।